सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी बाजारपेठेत सध्या हापूस आणि पायरी आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे। बाजारपेठ आंब्यांनी गजबजली असली तरी बागायतदारांच्या चेहऱ्यावर मात्र चिंता स्पष्ट दिसते। गेल्या 4 ते 5 दिवसातील वाढत्या तापमानाचा आणि बदलत्या हवामानाचा थेट परिणाम आंबा पिकावर झालाय। कडाक्याच्या उन्हामुळे आंबा वेळेआधीच तयार होत असून मोठ्या प्रमाणात एकाच वेळी बाजारात दाखल होतोय। याचा थेट परिणाम दरांवर झाला असून हापूस आंब्याचे दर 400 ते 500 ते 700 रुपये डझन पर्यंत खाली आलेत। पायरी आंब्याचे दर देखील 400 ते 600 रुपयांच्या घरात पोहोचलेत। दर घसरल्याने आणि उत्पादन खर्च वाढल्याने बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे। कोकणचा हापूस स्वस्त झाला असला तरी उत्पादक शेतकरी मात्र संकटात सापडलाय। या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने नुकसान भरपाई जाहीर करून बागायतदारांना दिलासा द्यावा अशी आर्त मागणी सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होत आहे। हापूस 600-700, पायरी 500, 550, 600 पर्यंत जाते चांगली मोठी पायरी। आणि माणकूल अजून वेळ आहे पीक आहे का तयार व्हायला। वातावरणाचा आंब्यावर भरपूर परिणाम झाला, थोडेसे डाग झाले आहेत, आंबा पीक कमी झालं। सध्या ढगाळ वातावरण आहे आणि उष्ण आहे, त्याच्यामुळे आंबा लवकर तयार होतो। उष्णता जास्त असल्यामुळे आंबा लवकर तयार होतो आहे सध्या। दरवर्षी आम्ही 1500-2000 पेटी काढतो, यावर्षी 1000 होणार सुद्धा नाही। दिली पण ती नुकसान भरपाई दिलेली आहे, त्याच्यात काय होत नाही। सध्याच्या औषधाच्या किमती आणि कामगार मजुरी त्याच्यात ते सध्या खर्च परवडत नाही। मी आंब्याचा व्यापारी आहे, माझी स्वतःची आंब्याची 200 कलमाची बाग आहे। माझ्या बागेत माल मी स्वतःच विकतो। आता आंब्याचा दर 700 रुपये आहे आणि आणखी एक आठवड्यात 50 रुपये खाली उतरेल। पायरी हापूस आंबा पायरी माल कमी आहे। मला सिंधुदुर्गामध्ये प्रथम 7-8 साली 900 आमचे आंबे तयार झाले होते, केले होते। त्यांना 1 नंबर पारितोषिक मिळालं मला। हापूसचा दर आहे 700 ते 800 रुपये, पायरी आहे 500 ते 600 रुपये, गोवा माणकूळ 800 ते 900 रुपये। साधा माणकूळ अजून मार्केट आलेलं नाही आहे। माल यावर्षी 20% मालाची आहे, माल तयार झालेला आहे, त्यामुळे मालाची आवक जास्त होणार नाही। तरी एक 50 रुपये ते 100 रुपये दर खाली होतील।